तुमच्याकडे खूप पंजाबी ड्रेसेस असतील, पण त्या पंजाबी ड्रेसेसच्या सुंदर सुंदर ओढण्या तुम्ही हायलाइट करताय का? एखाद्या पूजेला, एखाद्या लग्नाला, एखाद्या कार्यक्रमाला आपण सुंदरसे पंजाबी ड्रेसेस घालतो. त्यावरच्या ओढण्याही खूप सुंदर असतात. कुठल्या ओढणीची बॉर्डर खूप सुंदर असते, काहींची बॉर्डर छोटी असते, काहींची बॉर्डर मोठी असते, कुठल्या ओढणीवरती नक्षीदार काम असतं. तर त्या ओढण्यांना, त्याच्यावरच्या नक्षीदार कामाला कसं हायलाइट करायचं, कसं स्टाईल करायचं हे मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. पहिल्या लुकमध्ये मी या ओढणीला वन साइड असा पल्ला घेऊन वरती खांद्यावरती पिनअप केलेला आहे. यामुळे आपल्या ओढणीची जी बॉर्डर आहे ती सुंदर अशी खांद्यावरनं खालपर्यंत जाते आणि त्या ओढणीचा दुसरा भाग आपल्या मनगटावरनं खाली फ्लो होतो. अशा प्रकारे आपण बऱ्याचदा या ओढणीला स्टाईल करतो. पण या सिंपल लुकला थोडंसं स्टायलिश करण्यासाठी खांद्यावरनं जो पाठीमागे काठ जातो त्या काठाच्या टोकाला आपण बांगडीमध्ये किंवा ब्रेसलेटमध्ये पिनअप करू शकतो. त्यामुळे पाठीमागनं आपल्या ओढणीला खूप सुंदर असा फ्लो मिळणार आहे. अशा प्रकारे आपण या सिंपल लुकला थोडंसं स्टायलिश करू शकतो. दुसऱ्या लुकमध्ये कुणाकुणाला ही ओढणी सांभाळणं खूप अवघड जात असेल, त्याचे दोन काठ एकत्र जोडून बाकीच्या ओढणीला प्लीट्स करून त्याला पिनअप करू शकतो. पण लक्षात घ्या, तुम्ही थोड्या थोड्या अंतराने 2-4 वेळा पिनअप करा, म्हणजे तो खांद्यावरनं सुंदर असा फ्लो आपल्या कमरेपर्यंत येईल. आणि या लुकमध्ये सुद्धा तुम्ही ओढणीचा पाठीमागचा काठ आपल्या बांगडीमध्ये पिनअप करू शकता. त्यामुळे आपल्या ओढणीला सुंदर असा फ्लो मिळेलच, पण खांद्यावरती केलेल्या प्लीट्समुळे आपल्या ओढणीचे काठ खूप सुंदर हायलाइट होतील. तुम्हाला जर हा व्हिडिओ इथपर्यंत आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मैत्रिणींमध्ये शेअर करा. तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल आणि तुम्हाला फॅशन आणि लाईफस्टाईल या विषयांमध्ये इंटरेस्ट असेल तर माझ्या सोनल देशमुख या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्याच्या शेजारच्या बेल आयकॉनवरही क्लिक करा, जेणेकरून दर आठवड्याच्या शनिवारी मी तुमच्यासाठी जे व्हिडिओज घेऊन येत असते त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल. याच लुकला तिसऱ्या लुकमध्ये आपण पूर्ण ओढणी थोडीशी मागे घेणार आहोत आणि पाठीमागचा पल्ला थोडासा मोठा करणार आहोत. तो पल्ला बांगडीत अडकवता जर तुमची ओढणी डाव्या साईडच्या खांद्यावर असेल तर उजव्या साईडच्या हाताच्या खालनं आपण तो काठ घेऊन डाव्या साईडच्या ओढणीच्या खांद्यावरती आपण आतनं पिनअप करणार आहोत. अशा प्रकारे ही ओढणी सांभाळायला खूप सोपी जाते आणि तरीही या ओढणीचा खूप छान फ्लो पडतो आणि ही ओढणी खूप सुंदर दिसते. चौथ्या लुकमध्ये त्या प्लीट्स केलेल्या ओढणीला आपण आपल्या गळ्याच्या भोवती पाठीमागनं सोडून देणार आहोत. त्यामुळे आपल्या ओढणीचे काठ आपल्या गळ्याभोवती येतील आणि आपल्या ओढणीचे काठ गळ्याभोवती हायलाइट होतील. ते दिसायलाही खूप सुंदर दिसेल. या इथे मी घातलेल्या ड्रेसचा पुढचा गळा थोडासा छोटा असल्यामुळे त्याच्या गळ्यावरती असलेले वर्क आणि ओढणीच्या काठांचं वर्क थोडं जवळ झालं आहे. पण जर तुमच्या ड्रेसचा गळा थोडासा मोठा असेल तर त्यावरती अशा ओढणीची स्टाईल खूप सुंदर दिसेल. पाचव्या लुकमध्ये आपण या ओढणीला मधोमध डाव्या खांद्यावरती घेणार आहोत. त्याच्या आतल्या साईडच्या काठांच्या टोकांना आपण एकत्र उजव्या साईडला पिनअप करणार आहोत आणि ती टोकं उजव्या साईडच्या खांद्यावरती घेऊन आपण तिथे पिनअप करणार आहोत. अशा प्रकारे या ओढणीला पुढनं आणि पाठीमागनं खूप सुंदर असा फ्लो पडणार आहे. हाही लुक खूप सुंदर दिसतो. सहाव्या लुकमध्ये या ओढणीला आपण जॅकेट बनवणार आहोत. माझ्या ओढणीला थोडंसं कमी वर्क आहे, पण याच्यापेक्षा जर हेवी बॉर्डर असेल तर असं जॅकेट लुक खूप सुंदर दिसेल. या ओढणीला पूर्णपणे मोकळी करून घेऊन त्याचा मध्य काढायचा आहे आणि मध्यावरती एका साईडचे टोक आणून पिनअप करायचे आहे आणि त्याच मध्यावरती दुसऱ्या साईडचे सुद्धा टोक आणून पिनअप करायचे आहे. आणि हे झाले आपले आर्महोल तयार. त्यामध्ये आपले हात घालायचे. ओढणीच्या एक्सेस पार्टला तुम्ही आतमध्ये घाला आणि त्या ओढणीला व्यवस्थित सेट करून त्यावर ते बेल्ट ऍड करा. हा सुद्धा लुक खूप स्टायलिश तयार होतो. सातव्या लुकमध्ये आपण या ओढणीला केप स्टाईल करणार आहोत. सध्या केप स्टाईल ओढणी घेण्याचे खूप ट्रेंड आहे. अशा केप स्टाईल ओढणीमध्ये खूप सेलिब्रिटीज स्पॉट होतात. त्याला फार वेगळं काही करायचं नाहीये. तुम्ही या ओढणीला खांद्यावरती केप सारखं घ्या आणि मानेच्या दोन्ही साईडला पिनअप करा आणि खाली आलेला एक्सेस भाग दोन्हीही साईडनी आपल्या हातावरती घ्या. हा लुक खूप सोपा आहे, पण सध्या खूप ट्रेंड करत आहे. अशा प्रकारे तुम्ही ओढणीला वेगळ्या 7 प्रकारे स्टाईल करू शकता. त्यामुळे आता कधीही कार्यक्रमाला जाताना, कधीही सूट घालताना आपल्या ओढणीला खूप सुंदर प्रकारे स्टाईल करा आणि हा लुक फ्लॉन्ट करा. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून कळवा आणि तुम्हाला आणखी कुठल्या विषयांवरती व्हिडिओ बघायला आवडेल मला नक्की कमेंट करून कळवा. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. खूप कृतज्ञता. पुन्हा भेटूया पुढच्या शनिवारी. तोपर्यंत आनंदी राहा.
स्वतःवरती खूप प्रेम करा आणि स्टायलिश दिसा.